नमस्कार। आज जिल्हाधिकारी कार्यालयावर महाराष्ट्र राज्य द्राक्ष उत्पादक संघाच्या वतीनं या ठिकाणी मोर्चा काढण्यात आलेला होता। या मोर्चामध्ये फूल उत्पादक शेतकरी असतील, केळी उत्पादक शेतकरी असतील, हेही मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झालेले होते। कृत्रिम फुलांचा जो वापर सध्या समाजामध्ये अनेक मंगल कार्यालयामध्ये अनेक धार्मिक कार्यक्रमामध्ये वाढलेला आहे, तो कुठेतरी कमी झाला पाहिजे आणि जे नैसर्गिकरित्या येणारी जी फुलं आहेत त्यांचा वापर मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे, यासाठी या मोर्चामध्ये ही मागण्या करण्यात आलेल्या आहेत शासनाकडे। या संदर्भामध्ये सांगली जिल्ह्यातील अनेक फूल उत्पादक शेतकरी या मोर्चामध्ये सहभागी झालेले होते। हे अनोख्या पद्धतीनं या मोर्चामध्ये सहभागी झालेले एक फूल उत्पादक शेतकरी आहेत। त्यांनी पायापासून ते केसापर्यंत वेगवेगळ्या जातीची फुलं या ठिकाणी आपल्या अंगावर परिधान केलेली आहेत आणि याची जी मागणी आहे, ह्या अनोखा आंदोलन करण्यापाठीमागचा जो उद्देश आहे तो उद्देश शासनाकडे हाच आहे की कृत्रिम फुलांवर पूर्णपणे बंदी घालण्यात यावी आणि जी नैसर्गिक फुलं आहेत ती या ठिकाणी भारतभरामध्ये वापरली जावी, तसा आदेश शासनानं काढला पाहिजे आणि या कृत्रिम फुलांवरती बंदी घातली पाहिजे। हा एकमेव मागणी या पाठीमागची राहिलेली आहे। आपल्याबरोबर हे शेतकरी, आपण त्यांच्याशी बोलूया। काय नेमकी मागणी तुमची राहिलेली आहे, कारण सकाळपासून आतापर्यंत तुम्ही या पेहरावामध्ये आज आहे? कृत्रिम फुलं पूर्णपणे बंद व्हावीत आणि माणसाच्या जन्मापासून माणसाच्या मरणापर्यंत फुलांचा वापर होत असतो आणि हे कृत्रिम फुलं बंद झाल्यानंतर जे सजीव फुलं आहेत त्यांना जर प्राधान्य चांगलं मिळालं तर शेतकऱ्यांना चांगलं भविष्य मिळणार आहे। आणि अनेक फुलांच्या जाती असल्यामुळं किती जरी फुलं झाली तर फुलांचा काही तोटा होणार नाही, कुठल्याही शेतकऱ्यांना तोटा होणार नाही। किती जर फुलं शेतकऱ्यांनी केली तर त्याचा काहीही तोटा होणार नाही। द्राक्षे असू दे एक आहे, केळी असू दे एक आहे, पण फुलांच्या जाती अनेक आहेत। सरकारनं अतिशय फुलाच्या कृत्रिम बंदीविषयी त्यांनी चांगलं धोरणात्मक निर्णय घ्यावा यासाठी विनंती आहे। आपल्याबरोबर आणखी काही फूल उत्पादक शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। नेमकी काय मागणी राहिलेली आहे तुमची आणि काय तुम्हाला सध्या तोटा सहन करावा लागतो? आमची मागणी अशी आहे की कृत्रिम फुलं बाजारात भरपूर आल्यामुळं जे ओरिजिनल फुलाला मार्केट पूर्ण डाऊन झालेलं आहे। कृत्रिम फुलं जर बंद झाली तर इथून पुढच्या काळात चांगलं म्हणजे दोन पैसे शेतकऱ्यांना भेटतील आणि फुलाचे शेतकरी फुलाकडे राहिले तर बाकीच्या शेतीकडे ते डायव्हर्शन होईल, त्यामुळे प्रत्येक पिकाला हा चांगला भाव मिळेल। तर इथून पुढे कृत्रिम फुलं जर बंद झाली तर फुलशेती भारतामध्ये चांगली पिकल आणि महाराष्ट्रात तर एक नंबरची पिकल। त्यासाठी कृत्रिम फुलं बंद झाली पाहिजेत। हा आम्ही आझाद मैदानावर मोर्चा काढला होता, त्यावेळेला मुख्यमंत्री साहेबांनी GR काढतो असं आम्हाला आश्वासन दिलं, पण अजून त्यांनी काही GR काढलेलं नाही। त्या गणपतीपर्यंत ते गणपतीच्या जर GR नाही काढला तर आम्ही उपोषणला इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसणार आहे। अशी मागणी करण्यात येते की लग्न समारंभामध्ये अक्षता म्हणून ज्या धान्य, तांदूळ असतील, ज्वारी असेल, हे नवरा नवरीच्या डोक्यावर टाकण्याची प्रथा अनेक वर्षांपासून चालत आलेली, ती मोडीत काढून पुन्हा फुलांचा वापर करण्यात यावा, अक्षतांऐवजी फुलं वापरण्यात यावी अशी मागणी करण्यात येते। कसं आहे, अन्नधान्य उधळण्यापेक्षा फुलाची उधळण जर केली तर ते चांगलंच आहे आणि शेतकऱ्यांचा त्यापासून फायदा आहे। अन्नधान्य उधळण करून त्याचा तोटाच आहे, त्यामुळे हे केलं तर त्या चांगला होईल इथून पुढं। कृत्रिम फुलांचा परिणाम लोकांच्या कृत्रिम फुलामुळं काय, कृत्रिम फुलं जर आपण लग्न समारंभ असू दे, धार्मिक कार्यक्रम असू दे, आता गणपती, दसरा, दिवाळी, नैसर्गिक फुलं घरामध्ये पाहिजे, वातावरण चांगलं राहतं आणि कृत्रिम फुलापासून कॅन्सरसारखे रोग, बाकीचे आजार हे सुद्धा होऊ शकतात। नक्कीच या निमित्तानं या मोर्चामध्ये अशीही मागणी करण्यात आलेली होती की लग्न समारंभामध्ये नवरा नवरीच्या डोक्यावरती अक्षता म्हणून अनेक प्रकारची धान्य टाकण्याची प्रथा अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे, त्याऐवजी गुलाबाच्या
फुलांच्या पाकळ्या, कारण गुलाब हा प्रेमाचं प्रतीक आहे आणि या प्रेमाच्या प्रतीकाच्या ज्या पाकळ्या आहेत त्या नवरानवरीच्या डोक्यावरती उधळल्या जाव्यात, जेणेकरून हे जे फूल उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्याही उत्पन्नामध्ये त्यानिमित्तानं वाढ होईल, असा एक उद्देश, अशी एक मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. याच्या अगोदर जेव्हा मुंबईमध्ये आंदोलन करण्यात आलेलं होतं फूल उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीनं, तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस यांनी कृत्रिम फुलांवर बंदी घालण्याचे लवकरात लवकर आदेश देण्याची एक आश्वासन या शेतकऱ्यांना देण्यात आलेलं होतं, परंतु अजूनही तो GR या शासनाकडून काढण्यात आलेला नाही. त्यामुळे लवकरात लवकर तसा GR शासनाकडून निर्गमित व्हावा अशा तऱ्हेची मागणीही या फूल उत्पादक शेतकऱ्यांकडून होताना दिसते. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.